फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे स्वराशिमा ब्लॉगमध्ये. तर आज ओळी भेळ बनवतोय आणि ओळी भेळची चटणी सुद्धा दाखवणार आहोत. ठीक आहे, चला ओळी भेळची चटणी बघूया. तर हे बघा, ओळी भेळची चटणीसाठी मामी हे काय काय केलंयस तू जरा सांग. खजूर, गूळ, चिंच कुकरला शिजून घेतलं विदाऊट पाणी. आणि खजूर, गूळ, चिंच कुकरला शिजवून घेतलं विदाऊट पाणी. म्हणजे की मला रेसिपी नाही माहिती, ती सांगते आणि मी बोलते. पाणी टाकलं तर चटणी लवकर खराब होते, पाणी नाही टाकलं तर फ्रीज मध्ये राहते. खूप दिवस राहते, एक दीड महिना हा, राहते. खूप दिवस राहते. आणि त्याच्यानंतर ते मॅश करायचं ना. मॅश नाही करायचं, मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं हा आणि त्याचं चाळणीने गाळायचं. हा पाणी नाहीये म्हणून ती खूप घट्ट आहे, हा म्हणून टाइम लागतो. हे बघा, असे चायनीमध्ये आता ती घालून घेते. हे बघ कशी चटणी म्हणून निघते. वा, टेस्ट सुद्धा ना एकदम थोडी आंबट गोड अशी टेस्ट आहे, हो ना. हो. तर हे बघा, आपण गोड चटणी बनवली होती, तर ती आता आम्ही पाणी घातलेली सुद्धा बनवलेली आहे. हे बघा, इकडे पाणी घातलेली आहे. आणि न पाण्यावाली तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोर करून किती पण महिने ठेवू शकता. 3 महिने. तर चला आपण रेसिपी सुरू करू. हे बघा, हे जी चटणी आहे त्याच्यामध्ये पाणी घातलंय. आणि आता कांदा कापून घ्यायचा आहे, कापायचा आहे. कांदा कापायचा आहे, अजून कोथिंबीर कापायची, टोमॅटो कापायचा आणि कैरी कापायची. आता हे सगळं टाकून घ्यायचं आहे. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण चटणी बनवून घेतलेली होती, त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि कैरी. आता याच्यामध्ये भेळ मिक्स केलेली टाकून घ्यायची. आता याच्यामध्ये हे मसाले टाकायचे आहेत. धना पावडर, धना पावडर, जिरे पावडर, धना पावडर, जिरे पावडर आणि हे आमचूर पावडर. हे सगळं टाकून घ्यायचं आहे. आणि आता मिक्सी. तर ही गोड चटणी जी मी सांगत होती ती तुम्ही कशामध्ये सुद्धा वापरू शकतात. म्हणजे की पाणीपुरीमध्ये, हो ना, पाणीपुरीमध्ये, अजून पण खूप गोष्टींमध्ये. आता असं मस्त सुगंध सुटला घरभर. खूप टेस्ट करू. आता मी टेस्ट करते. खूप यम्मी आहे, खूप यम्मी. तर फ्रेंड्स, आता सवचं काम चालू आहे. तर आता मामी माझी सव कर. कशी छान सव केलंय. हे बघा, वाव. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक